आमदारांनी जेव्हा बंड केलं त्यावेळेस अशा बऱ्याचशा चर्चा झाल्या की 50 कोटीची ऑफर होती. आप्पा खासदारांना किती कोटीची ऑफर होती? बंडू जाधव खाजगीत माझ्याकडे काय बोललेत किंवा काय बोलतात हे मी जाहीरपणे नाही सांगणार. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सातत्यानं मला पहिल्या दिवसापासून फोन करत होता. राऊत साहेब शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु रोज उठून कुणाला शिव्या साप देणं, कुणाच्या घरावर दगडी मारणं हे अतिशय चुकीचं आहे. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोण माझ्या सोबत आहे किंवा कोण येणार आहे याहीपेक्षा येणारा काळ तुम्हाला कळन. नमस्कार, मी विष्णू सानपाणी. सरकार नामामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारासह बंड केलं. परिणामी शिवसेना पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी कोसळली. त्यानंतर शिंदे इथेच थांबले नाही, तर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा फूट आपल्याला बघायला मिळते. गेल्या काही दिवसातच शिवसेनेच्या 12 खासदारांनीसुद्धा शिंदे गटामध्ये ते सामील झालेत. त्यापैकीच मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगप्पा बारणे माझ्यासोबत आहेत. याच राजकीय घडामोडीवर त्यांच्याशी मी आज चर्चा करणार आहे, बातचीत करणार आहे. आप्पा, तुमचं सरकार नामामध्ये स्वागत आहे. आप्पा, असं वाटलं नव्हतं की शिवसेनेत म्हणजे अनेकांच्या अशा चर्चा सुरू होत्या की शिंदे गटाच्या हे संपर्कात ते संपर्कात, मात्र तुमच्या बाबत असं होतं की तुम्ही एकनिष्ठ राहाल आणि शिवसेना सोडणार नाही. धक्का बसलाय, असं का केलं, असा शिवसैनिकांचा प्रश्न आहे. तुम्हाला मी सांगतो, मी शेवटपर्यंत उद्धव साहेबांबरोबर होतो त्या सगळ्या घडामोडीमध्ये. आणि आम्ही ज्यावेळेस खासदारांची बैठक झाली त्यावेळेस सातत्यानं उद्धव साहेबांना सांगत होतो, या सगळ्या परिस्थितीवर जर आपण बाहेर पडायचं असेल तर आपण भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं पाहिजे, आपण सर्वांशी चर्चा केली पाहिजे. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा आणि महाविकास आघाडीला ती सोडायला तयार नव्हते आणि त्या परिस्थितीवरती शेवट मतदारसंघ आणि या सगळा विचार करता तुम्ही निर्णय घेतलेला आहे. आमदारांनी जेव्हा बंड केलं त्यावेळेस अशा बऱ्याचशा चर्चा झाल्या की 50 कोटीची ऑफर होती. आप्पा, खासदारांना किती कोटीची ऑफर होती? हे बघा, मीडियामध्ये राजकारणामध्ये चर्चा विचारच्या होत असतात. 51 आमदार, जवळपास 12-14 खासदार जातात, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जातात. तर ह्याच्यामध्ये ही एक खतखत होती गेले अनेक दिवस. बाळासाहेबांनी जी शिवसेना केली, ज्या विचारानं केली, हिंदुत्वाच्या विचाराने स्थापन केली आणि पुढं जनमानसामध्ये तो विचार पेरला गेला, त्या विचाराला कुठंतरी बाधा निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालं गेलं. आणि जनमानसामध्ये खरं तर एक प्रचंड उद्रेक केवळ कार्यकर्त्यामध्ये नाही, जनमानसामध्ये होता. शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत आम्ही ज्यावेळेस जनमानसामध्ये गेलो, कार्यकर्त्यांमध्ये गेलो, त्यावेळेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती आणि ह्या नाराजीतून खरं तर हे सगळं घडलेलं आहे. शेवट मीडिया चर्चा करते, चर्चेला हे करतं, पण प्रत्यक्षपणे जे घडले ते केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असलेल्या आघाडीवर संदर्भामध्ये घडलेले आहे. आप्पा, राष्ट्रपती निवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा या संदर्भात जी मीटिंग झाली मातोश्रीवर, त्यामध्ये तुम्ही सुद्धा होता. मुख्यमंत्री म्हणजे पक्षप्रमुख ठाकरेंनी सांगितलं की ठीक आहे, आमदारांची इच्छा आहे की आदिवासी महिला राष्ट्रपती होते तर त्याला पाठिंबा आम्ही देतोय. त्यानंतर असं काय घडलं की तुम्ही 12 जणांनी एक वेगळा मार्ग स्वीकारला? बघा, त्या बैठकीमध्ये राहुल शेवाळे आणि गावित ह्या 2च खासदारांनी मुरुमला पाठिंबा देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका मांडली होती. आम्ही त्या मीटिंगमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जो निर्णय घेईन त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहे, परंतु आज जी परिस्थिती चालू आहे, आत्ताची जी परिस्थिती चालू आहे, त्या परिस्थितीवर मात जर करायची असेल तर भारतीय जनता पक्षाबरोबर आपण गेलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सर्वांनी मांडली होती. मग ठाकरे साहेबांनी ही भूमिका तुमची मान्य केली नाही, यामुळे असं झाले का? असं नाही, परिस्थिती सगळी घडली, मीडिया पुढं आले, शेवट अशी तुम्ही बोलला म्हणून घडलं नाही, ते बोलला म्हणून घडलं नाही, हा उद्रेक जवळपास वर्ष, 1.5-2 वर्षाचा होता आणि त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंचा तुम्हाला कधी फोन आला होता आणि काय बोलणं झालं होतं?
मुख्यमंत्री शिंदेंचा मला काही फोन आलेला नाही, मी तुम्हाला या बाबतीमध्ये सांगतो. माझ्याबरोबर असणारे त्यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सातत्यानं मला पहिल्या दिवसापासून फोन करत होतं, पण मी पहिल्या दिवसापासून मी त्यांना सांगितलं की मी पक्षप्रमुखांबरोबर राहणार आहे आणि या बाबतीमध्ये माझा निर्णय ठाम होता. परंतु ज्यावेळेस महाविकास आघाडीला सोडायचंच नाही, आपण एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊ अशा प्रकारचे भूमिका खरं पक्षप्रमुखांनी मांडली. त्यावेळेस मी सुद्धा ठरवलं की पुढं जाऊन ह्याच्यामध्ये काही साथ होणार नाही आणि आपण मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर गेलं पाहिजे. बरोबर परिस्थितीचा विचार करून मी त्यांच्याबरोबर गेलो. तुम्ही काल असं जाहीर केलं की तुमचं जंगी स्वागत खरं तर इथं पिंपरी चिंचवडमध्ये झालं की पुढचा मावळचा उमेदवार हा मीच असणार आहे, पण चिन्ह कुठलं असणार आहे? येणाऱ्या परिस्थितीवरती खरं तर ते ठरलं जाईल, परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये भारतीय जनता पक्ष माननीय एकनाथजी शिंदे यांनी पूर्णपणे ठरवलेलं आहे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं आहे की पुढच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये जे खासदार आहे त्यांच्या सोयीनुसार त्या भागामध्ये विचार केला जाईल. आप्पा, तुम्ही गेले 2 टर्म तुम्ही खासदार आज शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलात. कुठेतरी वाटत नाही का की पक्षाची एवढी वाताहत झाली, शिंदे साहेबांसोबत बोललं पाहिजे, ठाकरे साहेबांसोबत बोलून काहीतरी मार्ग काढला पाहिजे, बोलणार का तुम्ही? याच्या बाबतीमध्ये या अगोदर चर्चा झाल्या. ज्यावेळेस पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब यांच्याबरोबर चर्चा झाली आमची, त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की तुम्ही देखील चर्चा करा. नंतर शिंदे साहेबांबरोबर चर्चा झाली आणि या सगळ्या चर्चांती शिवसेना ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही, ती महाविकास आघाडी म्हणूनच अस्तित्वात राहणार. हा ज्यावेळेस विचार पुढे आला त्यावेळेस हा निर्णय घेणं भाग पडलं. एकंदरीतच परिस्थिती बघितलं तर आढळरावांना ऑफर दिली होती की तुम्ही पुण्यातून लढा. मावळच्या सीटबद्दल काही असं चर्चा झाली होती का? कशा संदर्भामध्ये? की आढळरावांना शिरूर सोडून तुम्ही पुण्यातून निवडणूक लढवा अशी ऑफर दिली होती, तर तुम्हाला असं काय बोलले का? अशी काही चर्चा नव्हती माझ्यासमोर, अशी काही चर्चा नव्हती. अशी चर्चा होते की पार्थ पवारांना ही जागा सुटू शकते, त्यामुळे त्यांची जागा सेव्ह करण्यासाठी तुम्हाला दुसरा काही ऑफर देऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्ही हा दुसरा मार्ग पत्करला असाही आरोप होतोय. मी 2019ला पण खासदार म्हणून जनतेपुढं आलो होतो, 2024ला पण येणार आहे. त्यामुळं ऑफर होती नव्हती मला काही माहिती नाही, मी त्याच्यात पडणार नाही. जे होऊन गेलेले प्रश्न परत उकळून काढण्यात त्याच्यात काय अर्थ नाही. येणाऱ्या प्रश्नाला तोंड देण्याचं काम आगामी कालावधीमध्ये आपण करू. येणाऱ्याच प्रश्नाच्या संदर्भात किंवा भविष्याबद्दलच प्रश्न विचारतोय. आप्पा, तुम्ही आता शिंदे गटात गेलात, किती नगरसेवक किती पदाधिकारी आपल्यासोबत आहेत? या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोण माझ्या सोबत आहे किंवा कोण येणार आहे याहीपेक्षा येणारा काळ तुम्हाला कळेल की जो कोणी येईल त्याला न्याय देण्याची भूमिका ठरेल आणि सर्वाधिक जास्त नगरसेवक येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हे शिवसेना पक्षाचे शिंदे समर्थकांचे नक्की असतील. अशी आता शिंदे साहेब हे भाजपशी जुळवून घेतात, गल्ली ते दिल्ली त्यांचं असं दिसतंय. तर तुम्हाला आता स्थानिक आमदार महेश लांडगे असतील, शिमनभाऊ जगताप असतील, यांच्याशी जुळवून घ्यावं लागणार आहे. 2019ला भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते मंडळी, सगळे कार्यकर्ते माझ्या प्रचारात हिरारीने भाग घेतले होता आणि मी त्यावेळेसच जुळून घेतलेले आहे. त्यामुळं काय आता जुळवायचं काही नाही, माझे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत. आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रेमध्ये रोज जात आहेत, रोज बंडखोर आमदारांना गद्दार असं बोलतायत, वारंवार बोलतायत. त्यावर शिंदे गटातले आमदार खासदार चिडताना आपण बघतोय. तुम्ही कसं बघता या टीकेकडे? शिवसेना पक्षाचे नेते सन्माननीय उद्धव साहेब, सन्माननीय आदित्य साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे नेते काय बोलत असताना मी त्यांच्याकडं खरं तर त्या संदर्भामध्ये काही वक्तव्य करणार नाही आणि त्या संदर्भात पुढच्या कालावधीमध्ये देखील माझ्याकडून कुठलं वक्तव्य येणार नाही. तुमच्याकडून वक्तव्य येणार नाही, मात्र तुमचे जे सहकारी आहेत परभणीचे खासदार बंडू उर्फ संजय जाधव, तर यांनी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं की जे काही प्रकार होतोय तो चुकीचा होतोय, शिवसेने आपल्याला काय कमी दिलंय असं त्यांनी एकंदरीत बोलले. ऊस गोड लागला म्हणजे तो मुळासकट खायचा नसतो, माती तोंडात जाते. तुमच्या सहकाऱ्यांची वाक्य आहेत. बंडू जाधव माझे चांगले सहकारी आहेत. बंडू जाधव खाजगीत माझ्याकडे काय बोललेत किंवा काय बोलतात हे मी जाहीरपणे नाही सांगणार, परंतु बंडू जाधवांनी स्वतः
पक्षप्रमुखांक राजीनामा दिला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाचाला कंटाळून. त्यामुळं प्रत्येक जणाला बोलण्याचा अधिकार आहे, ते बोलतात. मी माझी भूमिका मांडतो. बंडू जाधव काय बोलले त्याच्यावर मी काही बोलणार नाही. आप्पा, जी आता ही वाताहत झाली आहे शिवसेनेमध्ये, उभी फूट पडली आहे, याला कोण जबाबदार आहे? अनेकांचं असं म्हणणं की संजय राऊतांचं जे काही रोजचं बोलणं होतं, त्यांची जी टीका होती, याच्यामुळे जास्त फाटत गेलं. तुम्हाला वाटतं का असं? हे बघा, राऊत साहेब शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना प्रवक्ते असल्यामुळं बोलण्याचा अधिकार आहे. परंतु कुठल्याही नेत्यांनी जास्त फाटत असताना, जास्त तुटत असताना किंवा पक्षाचं नुकसान होत असताना जुळून घेणं हे त्याचं कर्तव्य असतं. परंतु रोज उठून कुणाला शिव्या शाप देणं, कुणाच्या घरावर दगडी मारणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि शेवट बोलण्याचा अधिकार त्यांना आहे. ते रोज बोलत राहतात. मीडियावाले रोज त्यांच्या दारामध्ये असतात. ते बोलत राहणार आहे याही पुढं. त्यामुळं मी त्याच्यावरती अधिक बोलणार नाही आणि अधिक बोलणं मी उचित ठरवत नाही. शिंदे गटाकडून आता शिवसेना पक्षच काबीज करण्याची तयारी दिसते, तसा इरादा दिसतोय. तुम्हाला काय वाटतं? मला काही या संदर्भात माहिती नाही, कोण ताब्यात घेतं पक्ष किंवा काय. परंतु प्रत्येकानं प्रत्येकाचं अस्तित्व निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा आणि धाडस करतात. त्याच्यात धाडस मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आहे आणि म्हणूनच हे सगळं आजची जी स्थित्यंतरं घडली ते त्यांच्या कृतिशील कार्यातून घडलेली आहे. आणि शिवसेना पक्ष वाचवावा, बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार जनमानसामध्ये जो आहे तो तेवत ठेवावा ही त्यांची भावना आहे आणि त्यांच्या त्या भावनेला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल तुमच्या मनात आणि तुमच्या शिंदे गटामध्ये काय स्थान असणार आहे भविष्यात? मी पहिलेही सांगितलं, पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे, संपूर्ण ठाकरे परिवारांच्या विषयी आमच्या मनात चिरकाल हा आदरच राहीन, मागेही राहीन, यापुढं देखील राहील. काल तुम्ही बोलताना आपण असं म्हणालेत की 70% वाटा हा भारतीय जनता पक्षाचा माझ्या विजयात होतो. कुठेतरी शिवसैनिकांचा अपमान केला जातो की त्यांनी तुम्हाला मतदान दिलं, निवडून आणलं आणि 70% वेटेज तुम्ही भाजपला देता. मी ते एवढ्यासाठीच बोललो सर, 70% वाटा नाही. मी सांगितलं की 70 ते 60% शिवसैनिक भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. हा सगळा अर्बन एरिया आहे. पनवेल महापालिका असेल, पिंपरी चिंचवड महापालिका, शहरी भागामध्ये भारतीय जनता पक्षाला म्हणणारा मोठा मतदार आहे. शिवसैनिकांनी काम प्रामाणिकपणे केलं. त्याच्यामध्ये माझ्या मनात दुजाभाव नाही. शिवसैनिकांनी केलं, परंतु भारतीय जनता पक्षाने त्या पुढं जाऊन काम केलं आहे. कारण मोदींचा चेहरा हा लोकसभेच्या माध्यमातून पंतप्रधान म्हणून होता आणि म्हणून त्यांनी वाटा जास्त उचलला हे मला आपल्याला सांगायचं होतं. आणि त्या माध्यमातून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं एकसंघ काम तुम्हाला लोकसभेमध्ये दिसलं आणि म्हणून पवार परिवारातला उमेदवार या मतदारसंघामध्ये असताना देखील मोठ्या मताधिक्याने माझा विजय झाला. त्या विजयामध्ये शिवसेना पक्ष तर होता 100%, परंतु 60-70% अधिकचं काम, चांगलं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं हे मला सांगायचं होतं. बाळासाहेबांनी एक काळ असा होता की भाजपला महाराष्ट्रात वाढण्यासाठी बाळासाहेब हे पूरक होते. खरं तर त्यांनी सपोर्ट केला. त्या भाजप नेत्यांना आज काय वाटतं? बाळासाहेबांची शिवसेना उभी फुटली आहे, वाताहत झाली आहे, त्यांच्या काय प्रतिक्रियेतून? बाळासाहेब जर हयात असते तर बाळासाहेबांनी कधी देखील महाविकास आघाडी केली नसती. काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराशी जुळून घेतलं नसतं हे तुम्हाला सांगतो. त्यामुळं हे सगळं घडलेलं आहे किंवा सत्यंतर घडलेले आहे. त्याला कोण जबाबदार, काय जबाबदार हे परिस्थितीने पाहिलेलं आहे. येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याच्या संदर्भामध्ये भविष्याचा विचार करून जो निर्णय सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी घेतलेला आहे त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहे. शेवटचा प्रश्न आहे आप्पा, भूमिकेविषयी विषय निघाला म्हणून सांगतो की 2014ला युती केल्यानंतर शिवसेनेसोबत सापत्न भावाची वागणूक दिली गेली असं बोललं गेलं. शिवसैनिकाकडून दुय्यम दर्जाची खाती दिली गेली. तोच राग मनात ठेवून उद्धव ठाकरे यांनी ही वेगळा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडी झाली. तर हा धोरणात्मक निर्णय होता, तर मग असं आमदार खासदारांनी वेगळा विचार करणं हे योग्य वाटतं का? परिस्थितीनुसार खरं तर तो निर्णय घेतलेला. केंद्रामध्ये लोकसभेच्या सदस्यांना निवडून दिल्यानंतर
या संदर्भामध्ये केंद्राची परिस्थिती वेगळी होती, राज्याची परिस्थिती वेगळी घेतली. जो निर्णय घेतला तो पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि जी स्थित्यंतरं घडली ती परिस्थितीनुसार घडलेली आहे. त्यामुळं आता जे घडून गेलं त्याच्या संदर्भात बोलणं मी उचित ठरत नाही. आपा भाजपनेही अजित पवारांसोबत सकाळचा जो शपथविधी जो गाजला, कुठेतरी त्यांनीही हिंदुत्वाचा विचार न करता राष्ट्रवादीशी युती करण्याचा प्रयत्न केला होता, असं तुम्ही त्यांना का सांगितलं नाही? तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या लोकांना प्रश्न विचारा, तो त्यांनी निर्णय घेतला होता, मी त्याच्याबद्दल नाही बोलणार. आपा शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीची निवडणूक झाली आहे, आता तुमचे प्रतोद भावना गवळी आहेत आणि गटनेता पण तुम्ही निवडलाय, तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये अशी काही व्हीपची काही अडचण येईल का किंवा काय होईल? मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला व्हीप लागू होत नाही आणि व्हीप चालत नाही. इंडियाबरोबर जाण्याच्या संदर्भामध्ये भूमिका पक्षाने घेतलेली आणि तीच भूमिका सातत्यानं राहील. आता हे 12 खासदार तुम्ही बाजूला गेले, संसदेतल्या तुमची काही जी बैठक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काही बदल झाला का? काय बदल झाले नेमके? संसदेतल्या बैठक व्यवस्थेमध्ये कुठलाही बदल झाला नाही. तीच बैठक व्यवस्था आहे, तेच ऑफिस आहे. आम्ही 12 संसद सदस्यांनी राहुल शेवाळे यांना गटनेता नियुक्त केलेला आहे. परंतु बाकी सगळेजण जे लोकसभेचे सदस्य आहे, आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी एकाच ऑफिसमध्ये एकाच बैठक व्यवस्था जी दिलेली आहे त्या बैठक व्यवस्थेमध्ये. बाहेर मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या येतात, परंतु कुठल्याही प्रकारचं अंतर्गत आमच्यामध्ये कुठलाही कलह नाही किंवा कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही. फक्त त्या परिस्थितीच्या नुसार गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केलेली आहे आणि ती सर्वसंमतीने केलेली आहे. धन्यवाद बारणे साहेब, तुम्ही सरकारनामाशी बातचीत केल्याबद्दल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.